मन मंदिरा गजर भक्तीचा. जी कांदा मंडळी खातात ना, तुमचा हार्ट जर सात्विक व्हायचा असेल, गुरुजी माझ्याकडे बघतायत बरं का तिथे बसून. काही नाही गुरुजी, तुमचं आमच्यावर प्रेम आहे तसं काही म्हणजे आहे ते सांगितलं. त्याच्यात काही म्हणजे याच्यातलं एकही शब्द इकडचं तिकडे नाही. मग आता कुठे प्रश्न आला, ठीक आहे, त्याच्याबद्दल ते चुकीचं आहे असंही मला म्हणायचं नाही. काही काही लोकांनी ठरवलं त्यांनी अनुकरण केलं. वारकरी संप्रदायाने त्याला तितकंसं काही महत्त्व दिलं नाही. आला का? अहंकाराचा वास येऊ नये, कांद्याचा वास आला तरी चालेल. लसणाचा वास आला, अहो आमचे मोठे आनंदराव आठवले, वरदा आनंद भार, अहो ते सुद्धा कधी कधी सांगायचे, अहो तर लसूण चालतो, तसं काही नाही आहे, ते हार्टला चांगलं आहे, औषध म्हणून घ्या. मला काय सांगायचं आहे, तुम्ही काय खावं काय नाही, किंवा टीकात्मक बोलत नाही मी. फक्त सात्विक जास्ती वागायला गेलं की जास्ती अहंकार होतो. आपल्यालाही त्रास आणि दुसऱ्यालाही त्रास. ताटं धुवून जरी आणले ना, जरा पुन्हा धुवून आणा. हां, माती लागली असेल तर मला कळतं, पण स्वच्छ धुतलेलं पुन्हा धुवून आणा. मी तर असं बघितलं आहे, त्याने धुतलेलं पुन्हा हा आपल्या हाताने धुवून घेतो. मी म्हटलं किती हा अहंकार, किती हा अहंकार. सात्विक अहंकार आहे बरं का, इथे काही दुखवलं नाही बरं का, पण दुखवल्याशिवाय राहत नाहीत माणसं बरं का. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती प्रेम सुख दुर्लभ त्या. पुढचा आहे का, तुका म्हणे कृपा करिल नारायण, तरीच हे वर्म पडे ठाया. आता नाथ किती मोठे, सामान्य कुळामध्ये नाही, पैठणला ब्राह्मण कुळामध्ये जन्म. ज्ञानोबाराय संस्कार तरी झाले नव्हते, म्हणजे त्यांच्यावर सगळे संस्कार झाले होते. पैठणसारख्या गावामधले काय म्हणतात, भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई पांडुरंगा. पुढचं कसं लिहिलंय बघा नाथाने, क्षमा करा मला. रांडवीने येवी शृंगारुपय केला, आणि प्रेमे विणे झाला ज्ञानी तैसा. एका जनार्दनी प्रेम अति गोड, पण अनुभवी सुरवाड जाणतील. काय उपमा दिली, कोणाची उपमा दिली, म्हणजे ती शिवी देताना नाथानी सुद्धा, नाथ सुशिक्षित नव्हते असं म्हणू नका. अहो सुशिक्षितला महान सुशिक्षित होते ही मंडळी, बरोबर आहे ना, पण शब्द, कारण त्यांना माहिती आहे ना, हे बोलल्याशिवाय कळणार नाही. भक्तिप्रेमावीण ज्ञान नको देवा, म्हणून सत्वगुण वाढल्यानंतर सुद्धा तो अतिशय त्रासदायक होतो. जे आपला सत्वगुण वाढून घेतात ना, त्यांना उतरायचा त्रास, पाणी प्यायचा त्रास, खायचा त्रास. 16 ओळं अति पाळतात ना, काही काही आहेत महाराज मंडळी, काही त्याच्याबद्दल काही म्हणजे त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न, पण त्रास कसा होतो ते सांगतोय. बाकी त्याच्याबद्दल ते करतात ते बरोबरच आहे. माझं म्हणणं कळलं का? त्याच्याबद्दल मला चर्चा करायची नाही. आमची जेवणाची व्यवस्था काय, कोण जेवण करतंय, झालं का? अमक्याचं घर गावात आहे का, मी तिथे जातो. माझं म्हणणं कळलं का? स्वतःला त्रास, दुसऱ्याला त्रास. साधा सरळ असेल काय, काय महाराज कुठे जेवणार, नाही, वारकऱ्याचं घर असलं म्हणजे बरं पडेल. अहो मीच आहे की, चला की मग काय असेल, चला. काय काय तुम्हाला काय, अहो काही नाही, तुमच्या घरात जी भाजी भाकरी असेल ना ती चाललं आम्हाला, काही नाही, आपल्यालाही त्रास नाही आणि त्यालाही त्रास नाही, बरं का. नाहीतर किती त्रास. पाणी कशात भरलंय मी तुम्हाला सांगतो. एक माझे जोशी म्हणून शिष्य नगर भागातले, त्यांची पत्नी आता ब्राह्मणच,
त्यांची पत्नी, तिने स्वयंपाक केला. एक महाराज गेले तिथे उतरायला. ते म्हणाले जेवा आमच्या घरी. अहो म्हणाले मी नाही जेवत दुसरीकडे. अहो ब्राह्मणाचं घर आहे आणि नुसतं ब्राह्मणाचं घर नाही, आता असतं तसं नाही आहे, आम्ही वारकरी आहोत, आमच्या गळ्यात माळ आहे, आम्ही सगळं उत्कृष्ट पाळतो. नाही म्हणाले मला चालणार नाही तसं. मग तिने बाईने पायावर डोकं ठेवलं, नवरा बायकोने त्या दिवशी आणि त्यांच्या मंडळीने पायावर डोकं ठेवलं. ते म्हणले एवढे मोठे महाराज आहात तुम्ही म्हणे आणि आमच्या घरी न जेवता जायचं कसं काय बरेल? काय करू? काही नाही म्हणले, पुन्हा आंघोळ करा, स्वयंपाक कर, धुवा. आणि त्या बाईने तसं केलं. आता किती त्रास मला सांगा. त्यापैकी ती बाई गेली. ती व्यक्ती आहे अजून, वारीला येतात आता, थकले. कशाकरता सांगितलं? हा एवढा त्रास स्वतः करायचा आणि दुसऱ्यालाही करून घ्यायचा. ते स्वयंपाक करून आंघोळ करून जेवायचं ताट 12 वाजता रात्री आलं. कीर्तन केल्यानंतर गेले जेवायला. नाही तर काही काही माणसं आपली बरोबर घेऊन जातात दुधात करून. पाणी नको, पण दुधात पाणी घातलं असेल तर पुढे नाही, पाण्यातलं चालत नाही, पण दुधात जर पाणी घातलं असेल तर पुढे चर्चा करत नाही मी. सत्वगुण वाढल्यानंतर किती त्रास होतो. आणि पुन्हा आम्ही काही खात नाही, आम्हाला कोणाच्याकडे चालत नाही. अरे कशाला भानगड? या कांदा लसणाची तर फार भानगड असते. काय एंट्री कर? मी कांदा खात नाही बरं का. बरं ठीक आहे, कळलं नाही एकदा. पुन्हा जेवायला आलं, कांदा घातला नाही ना. अरे कांदा खाणारे सुद्धा कांदा खाल्लेले विसरून जातात. एवढं जे खात नाही त्यांच्या तोंडात कांदा असतो. कांदा मुळा भाजी अवघी उठा बाई माझी. कालच आमच्या अशोकरावांनी मला थालीपीठं करून आणली होती. आमची मुलगी आली होती घेऊन. उत्कृष्ट कांदा. मी म्हटलं हा मला प्रश्न का विचारता? वारकरी आहात तुम्ही, गणपती भक्त आहात, पांडुरंग भक्त आहात, तुमच्या घरचं अन्न पवित्रच असणार आणि तुमच्या घरी इतर कसं असेल मला कसं वाटेल? कांदाचा काही प्रश्न आहे. अवघी विठाबाई माझी. आणि हार्टला चांगला असतो. म्हणून सत्वगुणसुद्धा वाजवीपेक्षा जास्ती झाला तर तो त्रास देतो. जरा व्यवहार सांगू का? अत्यंत चांगलेपणाने वागायला गेलात ना तर तोही तुम्हाला त्रास होतो. काय पैसे पाहिजेत नाही, घ्या ना. काय काय देव माणूस हो. मागितल्यावर 5,000 रुपये काढून दिले. परत मागायला गेलं केव्हा येतो ना. काय वाजवीपेक्षा जास्ती सात्विक वागला तर त्या सत्वगुण तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सुरुवात कुठून केली आहे? सत्वगुण. रजगुण काय करतो? आता हे व्यापारी अमके तमके आहेत बरं का. सतत कसं काय मोठा प्रॉफिट कसा होईल, काय कसं होईल, काय कसं होईल, धंदा कसा चालेल, मग त्याच्यातून दान धर्म कसं करेल. अन्नदान वगैरे करणं हे काही सात्विकपणामध्ये मोडत नाही, ते सुद्धा रजगुणात मोडतं. एवढी माणसं जेवायला घातली झालं, एवढी घातली, एवढं केलं. आमच्या बापाचं काही नव्हतं, सगळं मी कमवलं. काय म्हटलं मी? रजगुण कळला कसा आहे? धर्मशाळा बांधेल आमका नाही, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. काय सगळं कळेल चांगल्या गोष्टी, पण त्याच्यामध्ये हे अहंकार जास्ती आहे. काय म्हणून इथे काय म्हणतात बघा, रजगुण तो मध्यम, सत्वगुण हा भाग निराळा झाला, अत्यंत चांगलं. पण त्या चांगल्याचा सुद्धा जास्ती चांगलं झालं तर त्रास झाल्याशिवाय राहत नाही बरं का. रजोगुण सुद्धा तसंच आहे. वाजवीपेक्षा जास्ती जर करायला गेला तर त्याचा सुद्धा अहंकार होतोच. बघा तुम्ही
मला वाटतं तुमच्या पेटीमध्ये गुपचूप दाम टाकत असेल ते खरे जाते आहेत. आमच्या नावाचं बोर्ड लावा, मग आम्ही तुम्हाला 50 लाख रुपये देतो. म्हणजे तुझ्या नावाच्या बोर्डाची किंमत तेवढी आहे. ते काय गणपती बाप्पाला दान दिलं नाहीस, ते काय पांडुरंगाला दान दिलं नाहीस, तुझ्या नावाची किंमत घेतलीस तू. माझं म्हणणं कळलं का? काय काय झाला? हा रजोगुण. दान दिलं नाही असं नाही, आपल्याला 5 रुपये सुद्धा देता येत नाहीत आणि हा 50 लाख काढून देतोय. त्या अर्थी मनुष्य श्रेष्ठ आहे. पण माझं तिथे असू द्या, माझं नाव पुकारा. काय हा नावाचं फारच बंड आहे. हे राजकारणाची जेव्हा मीटिंग असते की नाही किंवा सभा असते, तेव्हा त्या मंत्र्याच्या तो म्हणतो ते नावं द्या कोणाकोणाची घ्यायची. ते नावं वाचण्यातच 10 मिनटं जातात. आणि हे घरी जाऊन बायकोला सांगतं, साहेबांनी माझं नाव घेतलं. त्याचं एकदा नाव घेतल्यावर आयुष्यभर पळत राहतं त्याच्या मागे. त्यापेक्षा ज्याचं घ्यायचं त्याचं घ्या ना. जो तुमच्या मागे पळतोय त्याचं घ्या ना, त्याचं घ्या ना. कशाकरता सांगितलं? रजोगुण हा असा आहे, असा आहे. तो सुद्धा अहंकार दिल्याशिवाय राहत नाही. तमोगुणाबद्दल बोलायचा प्रश्नच नाही आहे. काय म्हटलं मी? तमोगुणाबद्दल काहीही बोलायचा प्रश्न नाही. अहंकार, राग, द्वेष, मत्सर, खून, हाणामारी, त्याला आळस आहे भरपूर. तामसी माणूस लवकर उठणार नाही. मी तुम्हाला सांगू का, तामसी माणसांचा दिवस संध्याकाळी 7:30-8च्या पुढे सुरू होतो. आणि पहाटे 5-6 पर्यंत मग तो येऊन झोपतो. तो मग उशिरा उठतो. बरं का? अवघड आहे नाही का? दिवसच त्यांचा तसा आहे. म्हणजे जगाची जी रात्र तो त्यांचा दिवस आणि तुमचा दिवस ती त्यांची रात्र. वृत्ती तशी आहे. आळस भरपूर आहे. नको ते करण्याकडे प्रवृत्ती चटकन होते. आला का लक्षात? हो, चटकन वाटतं एकतरी. सगळेजण त्यातून गेलेले असतात. पण संस्कार जर चांगले असते तर घडत नाही. हा माझा अनुभव आहे. संस्कार जर चांगले असेल, माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झाल्या कारणाने ख्रिश्चनची मुलं होती, इतर होती, सगळे होते. म्हणजे समोर काही सांगायचं नाही, हरिपाठ आहे माझ्यासमोर. ते हे होतंच. मी म्हटलं नाही, तुमचं माझं मित्रत्व. आणि माझ्या घरी पुन्हा त्यातला एकही कधी आला नाही आणि मी त्यांच्या घरी गेलो नाही. शाळेतलं मित्रत्व तिथलं खेळण्यापुरतं, क्रिकेट पुरतं, अमक्या पुरतं, एवढंच मित्रत्व. याच्यापेक्षा पुढचं मित्रत्व जास्ती नाही. आमचं वैष्णव वारकऱ्याचं घर आहे. तू सिगरेट ओढायचं, अख्खं पाकिट ओढ. नको ते खायचं, तुमच्यात चालतं, खा ना. पण आम्ही वारकरी आहोत बरं का, आमच्यात हे चालत नाही. इतक्या निष्ठेने जर ते व्रत स्वीकारलं तर ते शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं. मन मंदिरा गजर भक्तीचा.